नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम हॉटेल स्टाईल पापलेट फ्राय। बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून रसाळ। या रेसिपीमध्ये मी काही ट्रिक्स सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एका बाउलमध्ये मी आलं लसणाची पेस्ट, तिखट, धनेपूड, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, लिंबाचा रस, हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये पाणी घालून पेस्ट तयार करून घेऊयात। हा मसाला पापलेटला सर्व बाजूंनी व्यवस्थित लावून घेऊया। इकडे एक सांगायचं राहिलं, मी 3 ताजे पापलेट मासे बाहेरून आणले होते। त्याला मी बाहेरूनच कापून आणलेले आहेत, चिरा मारून आणलेले आहेत। स्वच्छ धुवून मग मसाला लावायला घेऊया। 20 मिनिट हे मासे असेच झाकून ठेवा, शक्य असल्यास 30 मिनिट ठेवा, त्यामुळे मासे मुरवून होतील आणि पापलेटला छान चव येईल। आता एका प्लेटमध्ये रवा आणि तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ टाकून घेऊयात, सर्व मिक्स करून घेऊयात। यामध्ये पापलेटला हलक्या हाताने सर्व लावून घेत आहे। यामुळे काय होतं, पापलेटला फ्राय करताना बाहेरून छान कुरकुरीत थर तयार होतो। आता तव्यावर तेल गरम करून घेऊया। त्यावर 2-3 कढीपत्त्याची पानं, थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। यामुळे फिशला सुगंध छान येतो आणि पापलेट खायला खूप टेस्टी लागतो। आता पापलेट मंद आचेवर फ्राय करून घेऊयात। पापलेट वारंवार पलटू नका, एका बाजूने सोनेरी रंग आल्यावरच दुसरी बाजू फ्राय करा। वाह, आपला पापलेट फ्राय करून तयार आहे। किती सुंदर रंग आलेला आहे, टेक्स्चर किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशा चविष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।